जर आयुष्यात जर सक्सेसफुल व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर बेसिकली 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. सगळ्यात पहिलं डिसिप्लिन. तुमच्यात जर सेल्फ डिसिप्लिन जर असेल, सेल्फ डिसिप्लिन हा प्रकार असा आहे की तुम्हाला स्वतःमध्ये काहीतरी तुमची शिस्तबद्धता जर असेल आणि ती शिस्तबद्धता तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर चांगल्या कामासाठी वापरता आली तर ते खूप महत्वाचं. पहिलं शिस्त असायला हवी. दुसरं हार्डवर्क. देर इज नो शॉर्टकट फॉर हार्डवर्क. हार्डवर्क हे करायलाच हवं. हार्डवर्क केलं तरच त्याच्यातनं सगळं मार्ग मिळतो तुम्हाला. कारण त्याच्यामध्ये जितकं झोकून देऊन अभ्यास करता येईल ते अभ्यास केलं. तर फेलियर आल्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतःला मोटिवेट कसं चांगले ठेवावं? मार्क मिळवले आणि आज ती पुण्यात डॉक्टर आहे. माझ्या मते माझ्यापेक्षा तिची मुलाखत जर घेतली तर ती जास्त प्रेरणादायक आहे. मला आजही खूप माझा स्वतःचा अभिमान वाटतो की तिला जेव्हा गरज होती तेव्हा मी तिला मदत करू शकतो. तर लॉ क्षेत्रात करिअर करताना कोणत्या स्किल्स महत्वाच्या आहेत? आज आपल्यामध्ये उपस्थित असलेले डॉक्टर रिजवान शेख आणि गुलाम नबी शेख हे दोघेही शिक्षण क्षेत्रातील अनुभवी व प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळाली आहे. आपण त्यांच्याशी काही एज्युकेशन रिलेटेड प्रश्न विचारूया व आपल्यासोबत अंजुमन शाळेचे सदर अध्यक्ष हाजी मिर्झा कुद्दूस बेग साहेब पण आहे व सदर पूर्ण शिक्षक स्टाफ पण आहे. रिजवान सर, आपण कुठे व कोणत्या पदावर कार्यरत आहात? नमस्कार. आज अंजुमन शाळेमध्ये मला बोलवल्याबद्दल मी सर्व पदाधिकारी आणि मुख्याध्यापक आणि त्यांचे शिक्षक यांचे आभार व्यक्त करतो. आजच्या या करिअर गार्डनच्या प्रोग्राममध्ये जुन्नरच्या खूप नागरिकांनी खूप चांगला सहभाग नोंदवला. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सगळा कार्यक्रम ऐकला. सध्या मी पुण्यामध्ये डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठ रायगाव येथे डीन या पदावर कार्यरत आहे. तसा माझा एकूण एज्युकेशन क्षेत्रातला 35 वर्षाचा अनुभव आहे. JSPM विद्यापीठ किंवा इतर या कॉलेजमध्ये, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये काम केलं आहे. त्याचबरोबर मी JEE आणि नीटच्या विद्यार्थ्यांना गेल्या 20 वर्षापासून मार्गदर्शन करत आहे. त्याच्यामध्ये परमेश्वर केले आणि विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मेहनतीमुळे खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला, खूप चांगले रिझल्ट आले. यावर्षी सुद्धा 5 विद्यार्थी माझे JEEच्या मेन्सला क्वालिफाय झालेत. आता ते ऍडव्हान्स परीक्षा देणार आहे. अंजुमन शाळेतील शिक्षणाची गुणवत्ता आपण कशी पाहता? आजच्या स्पर्धात्मक युगात ही शाळा विद्यार्थ्यांना कितीपत सक्षम बनवते? आजचा कार्यक्रम त्याचंच द्योतक आहे. म्हणजे त्या शाळेचे मुख्याध्यापक, संस्थेचे सगळे पदाधिकारी आणि विशेष करून गुलाम नबी शेख साहेब ते ज्या पद्धतीनं कष्ट घेत आहेत विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी, आपल्या देशाचे पाईक नागरिक होण्यासाठी आणि आपल्या देशाचं भवितव्य घडवण्यासाठी मुलांना घडवणं ज्या पद्धतीनं आवश्यक असतं त्या सर्व गोष्टी ही इथली पदाधिकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर मंडळी हे सगळी खूप मन लावून ह्या सगळ्या गोष्टी करत आहेत. मला खूप आनंद झाला की परीक्षेचा आणि रिझल्टचा दिवस असतानाही खूप मोठ्या प्रमाणात पालक आणि विद्यार्थी इथं सहभागी झाले. मला वाटतं ह्या शाळेचं भविष्य खूप मोठं आहे, उज्ज्वल आहे. मी परमेश्वर चरणी ह्या शाळेच्या, या शिक्षकांच्या, या पदाधिकाऱ्यांच्या भविष्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. या शाळेतील विद्यार्थ्यांचा अभ्यास, शिस्त आणि करिअर बाबतचा दृष्टिकोन कसा आहे तुमच्या नजरेने? विद्यार्थी खूपच चांगले आहेत, डिसिप्लिन आहेत. 2-2.5 तासाचा प्रोग्राम मध्ये विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीनं रिस्पॉन्स दिला, ज्या पद्धतीनं प्रश्न विचारले, डिसिप्लिन मध्ये बसले. 2-2.5 तास एका ठिकाणी बसणं तसंही लहान मुलांना, 11वी-12वी विद्यार्थ्यांना थोडंसं, बट ज्या पद्धतीने मी आज बघितलं, मी महाराष्ट्रभर करिअर गार्डनचे प्रोग्राम देत असतो, पण आज मला इथला अनुभव खूप चांगला आला. ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा जो एक आपलेपणा असतो तो मला खूप इथे जाणवला आणि तो आपल्यापणामुळेच मी माझा कार्यक्रम 2 तासापेक्षा जास्त वेळ घेऊन खूप चांगले विद्यार्थी आहेत. नीट सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी कशी करावी आजच्या विद्यार्थ्यांनी? नीटची परीक्षा म्हणजे मुख्यतः मेडिकल ऍडमिशनसाठी नीटची परीक्षा असते. त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयावर केंद्रित करावं लागतं, अभ्यास करावा लागतो. मला वाटतं 10वीला असतानाच पालकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे NCERTची पुस्तकांची उपलब्धता करून द्यावी. आणि NCERTची पुस्तकं ही असं म्हटलं जातं की NCERT बुक्स आर बायबल फॉर JEE अँड नीट. तर लाईन टू लाईन आणि वर्ड टू वर्ड NCERTच्या पुस्तकाचा अभ्यास करून
दिवसभराचं आयोजन प्रॉपर, म्हणजे किती तास दिवसभरात अभ्यास करायला पाहिजे, किती तास प्रॅक्टिस करायला पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं टेस्ट सिरीज. म्हणजे जर टेस्ट सिरीज जर व्यवस्थित केली, क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस आणि PYQ म्हणजे ज्याला असं म्हणतात की प्रिव्हियस इयर क्वेश्चन, याची जर प्रॅक्टिस जर खूप चांगल्या पद्धतीने केली तर यश नक्कीच मिळतं. आपण या शाळेसाठी काय करणार आहोत, म्हणजे समाजासाठी आपलं विजन काय आहे? जसं मी माझ्या करिअर गार्डनच्या प्रोग्राममध्ये सुद्धा सांगितलं की माझ्या वैयक्तिक लेवलला सुद्धा शाळेसाठी किंवा जुन्नर परिसरासाठी किंवा इतरही शाळा ज्या माझ्यासाठी मला जे कॉन्टॅक्ट करतात, माझ्या संपर्कात येतात, तर त्यांना विद्यार्थ्यांसाठी मी मोफत शिक्षण देतो. बऱ्याच वर्षापासून देतो. आजकाल तंत्रज्ञान खूप जास्त झाल्यामुळे ऑनलाईन क्लासेस मी दर आठवड्याला संध्याकाळी घेतच असतो. तर त्या ऑनलाईन क्लासेसला विद्यार्थी कधी पण जॉईन करू शकतात. मी फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे 2 विषय JEE आणि नीटला पण शिकवतो. आता थोड्या वेळ पूर्वी तुम्ही काही मुलांना, म्हणजे इथं बरेच स्टुडंट आलते, त्यांनी बोलले का आम्हाला डॉक्टर बनायचे. तर एखाद्या विद्यार्थ्याला डॉक्टर बनायचं असेल तर त्याने शालेय जीवनापासून कोणती तयारी सुरू ठेवावी? अं, असं आहे की तिसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं, कधीही आपल्या ध्येयापासून विचलित व्हायचं नाही. जे ध्येय आहे, जे ऑब्जेक्ट समोर दिसतंय, जे मिशन आहे, ते कायम रोज सकाळी आठवण करायचं की मला हे व्हायचं. असं ह्या 3 गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर साध्य नक्कीच होईल. आता आजच्या विद्यार्थ्यांना मोबाईल आणि सोशल मीडियाचा योग्य वापर कसा करावा, याच्याबद्दल काय सांगाल सर? याच्यासाठी पॅरेंटल गायडन्स खूप जास्त महत्वाचं आहे. विद्यार्थी मोबाईल हा एक असा प्रकार आहे की त्याच्यामध्ये मग विचलित होणं खूप सहज शक्य आहे. तर शक्यतो ह्याच्यात सगळ्यात सोपा उपाय असा आहे की मोबाईलचं स्क्रीन टीव्हीवर जर तुम्ही शेअर केला तर तो विद्यार्थी किंवा आपलं पाल्य नेमकं काय बघतोय हे सगळ्यांना दिसेल. म्हणजे ते खूप सोपं होईल. म्हणजे त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्याला बाकीचं काही जे काही अनावश्यक गोष्टी आहेत ते बघताच येणार नाही, कळता येतील. आपल्या जीवनातील एखादा अनुभव जो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल? माझ्या आयुष्यात असे खूप अनुभव आले. एक विद्यार्थिनी पुण्यातली, काशेवाडी नावाची पुण्या कॅम्पच्या परिसरातली एक झोपडपट्टी आहे. तिथली एक विद्यार्थिनी होती. ती एकदा आझम कॅम्पसमध्ये मी काही क्लासेस असाच करिअर गायडन्सचा प्रोग्राम घेत होतो आणि मी 12वीचा फिजिक्सचा क्लास घेत असताना ती माझ्याकडे क्लास झाल्यानंतर आली आणि ती म्हणे की माझ्याकडे सर पुस्तक वगैरे नाहीये, मला तुम्ही पुस्तक म्हणतात देतो. मी तिचं फॅमिली बॅकग्राऊंडचं वगैरे काही विचारलं नाही, काही नाही. पण मी तिला दुसऱ्या दिवशी पुस्तक आणून दिले आणि पुस्तक आणून दिल्यानंतर तिच्या मैत्रिणीला विचारलं का हिचा प्रॉब्लेम काय. तर तिचा प्रॉब्लेम तिने असा सांगितला का तिची आई एक्सपायर झाली म्हणून वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि वडील पण एक्सपायर झाले. म्हणजे तिच्या आज कंडिशन अशी होती की आई पण आणि वडील पण दोन्ही सावत्र होते आणि मामा वगैरे कोणी सांभाळून नव्हतं. त्याच्यानंतर तिने अभ्यास केला, 12वीला खूप चांगले मार्क मिळवले आणि आज ती पुण्यात डॉक्टर आहे. माझ्या मते माझ्यापेक्षा तिची मुलाखत जर घेतली तर ती जास्त प्रेरणादायक आहे. मला आजही खूप माझा स्वतःचा अभिमान वाटतो की तिला जेव्हा गरज होती तेव्हा मी तिला मदत करू शकतो. असे खूप अनुभव आहे. ठीक आहे सर, धन्यवाद. आपल्यासोबत गुलाम नबी सर पण आहे. सर, तुम्ही काय सांगाल, आजचे जे विद्यार्थी आहे त्यांनी कोणत्या गोष्टीवर जास्त लक्ष दिलं पाहिजे पुढं यशस्वी होण्यासाठी? सर्वप्रथम असं आहे की विद्यार्थी शाळेच्या व्यतिरिक्त घरी असतो आणि घरच्या पालकांची जबाबदारी असते त्या गोष्टीकडे. जसं की ते शाळेमध्ये शिक्षक शिकवतात, तसंच पालकांची जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या पाल्याकडे, जसं आता सरांनी सांगितलं, त्यांनी विशेष लक्ष दिलं पाहिजे. घरून जे मोटिवेशन होतं ते महत्वाचं आहे आणि घरून जर मोटिवेशन व्यवस्थित झालं पालकांकडून, आणि एक सरांनी आता करिअर गायडन्समध्ये पण सांगितलं की पालकांनी त्यांच्या मुलांसाठी जे आहे टाइम टेबल बनवून घ्यावं आणि त्या टाइम टेबल प्रमाणे ते अभ्यास करतायत की नाही करतायत. तसं अंधारी खेळ पण गरजेचा आहे, अभ्यासाचंही त्या पद्धतीने त्यांनी केलं तर ते विद्यार्थी जे आहे चांगलं भविष्य ते स्वतः निर्माण करू शकतो. लॉ क्षेत्रात करिअर करताना कोणत्या स्किल्स महत्वाच्या आहेत? सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभ्यास जर व्यवस्थित असेल, कुठलेही, आता सरांनी करिअर गायडन्समध्ये बोलले, मग कुठल्याही क्षेत्रामधला अभ्यास असो, आपण जर मन लावून अभ्यास करत असणार तर त्याच्यात आपण प्रावीण्य मिळवू शकतो. आणि त्याच पद्धतीने विद्यार्थीने जर मन लावून अभ्यास केला तर ते एक चांगल्या प्रकारे ते स्वतःचं उज्ज्वल भविष्य करू शकतात. सर, तुमच्याशी रिजवान शेख सर, तुमच्याशी एक शेवटचा प्रश्न. येथील शिक्षक व स्टाफ विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी कोणत्या पद्धती वापराव्यात, यासाठी काय सजेशन द्याल तुम्ही?
आता थोडंसं जग बदलत आहे. ICT एज्युकेशन क्षेत्रामध्ये आणि AI यांनी खूप मोठ्या प्रमाणात आपण असं म्हणू शकतो की घुसखोरी केलेली आहे. जर AI तंत्रज्ञान आणि ICTचं तंत्रज्ञान जर शिक्षकांनी अवगत केलं नाही तर कदाचित ते मागं पडू शकतो. आणि विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीनं आणि ज्या लेवलचं, ज्या डेप्थचं आणि ज्या ऍक्च्युली ग्लोबल लेवलचं शिक्षण आहे, ते शिक्षण ते देऊ शकणार नाही. माझी इथले शिक्षक खूप चांगले आहेत. मी सगळ्यांशी भेटलो. त्यांची कष्ट करण्याची खूप इच्छा आहे. खास करून मुख्याध्यापक सर ज्या पद्धतीनं जे लक्ष घालून तिथे डिसिप्लिन पण मी जे बघितलं, मला खूप अभिमान आहे की मी या शाळेत आलो आणि या शिक्षकांची भेटलो. तरी पण एक पुण्यासारख्या किंवा इंटरनॅशनल लेवलला काम करत असताना जेव्हा ज्या गोष्टी समोर येतात, तर मला असं वाटतं की शिक्षकांनी AI तंत्रज्ञान अवगत करावं आणि ते AI तंत्रज्ञान ICT वापरून विद्यार्थ्यांचं शिक्षण कसं मोठं, त्यांचं भवितव्य कसं घडवता येईल याकडे लक्ष द्यावं. सर, आता ही घटना नेहमी घडते का अंजुमन शाळेत किंवा कोणती उर्दू शाळा असेल तर तिथं मराठी भाषा ही सर्वात कमी वापरली जाते. तर तुम्ही त्याच्यासाठी या शिक्षकांना काय आवाहन कराल का मराठी भाषा? मला वाटतं असा हा मी पण उर्दू शाळेचाच विद्यार्थी आहे, म्हणजे तसं काही नाही. मराठी ज्या प्रगल्भतेनं मी बोलू शकतो, कदाचित एखादा म्हणजे मला हिंदू भाऊ पण बोलू शकणार नाही, तर तसंच नाहीये. मला वाटतं हा कुठेतरी एक गैरसमज आहे. मराठी शाळा, उर्दू शाळेमध्ये मराठी हा विषय कंपल्सरी शिकवला जातो, बोलला पण जातो आणि मुलं ते अवगत पण करतात. थोडासा फरक कुठे पडतो की मुलगा जेव्हा तो विद्यार्थी जेव्हा घरी जातो, घरी मराठीच्या व्यतिरिक्त भाषा बोलल्या जातात. मग उर्दू असते, हिंदी असते, तर त्या ठिकाणी तो थोडासा कमी पडतो. पण शाळा म्हणून मराठी शिकवणे किंवा शाळा म्हणून विद्यार्थ्यांना मराठी बोलण्यासाठी प्रवृत्त करणे वगैरे या गोष्टी अगदी आहेत. आणि मी एक महाराष्ट्रीयन म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा आलीच पाहिजे. ठीक आहे सर, धन्यवाद तुम्ही ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आपण जुन्नर शहरात आहोत. सर, अंजुमन शाळेत अजून नवीन सुविधा काय उपलब्ध केली जात आहे? अंजुमन शाळेमध्ये शाळेचं जे व्यवस्थापन आहे ते गेले वर्षभर आम्ही सगळं टीम वर्कने आम्ही काम करतो. तर इथे लोकांनी पाहिलं, पालकांनी पाहिलंय की या शाळेमध्ये एक आमूलाग्र बदल झालेला आहे. एक चांगल्या पद्धतीचं डेव्हलपमेंट इथे सुरू आहे. म्हणजे 50 कॉम्प्युटरचे लॅब सुरू झालेलं आहे. सायन्स लॅब अपडेट झालेले आहेत. प्रत्येक क्लासरूम मध्ये आम्ही CCTV बसवलेला. पूर्ण प्रेमायसेस मध्ये CCTV आहे. आणि या व्यतिरिक्त RO प्लांट आहे आणि इतरही सोयी सुविधा, डिजिटल क्लासरूम आहे. आणि या सगळ्या गोष्टींसाठी मी विशेष करून उल्लेख करेन, इथले जे एक्स स्टुडंट आहेत, जे माजी विद्यार्थी आहेत, त्यांनी एकत्रित होऊन आणि पुढे आले आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने योगदान केलं आणि ही सगळी कामं, बरीचशी कामं याच्यातली त्यांनी जे आहे पुढाकार करून घेतलेली आहेत. भविष्यातही आम्ही आता जसं मागच्या वर्षी आम्ही 11वी 12वी सायन्स सुरू केलेलं आहे. आता अंजुमनच्या युडाईसवर, अंजुमन शाळेच्या युडाईसवर आम्ही आता यावर्षी सायन्स, कॉमर्स हे दोन्ही सुरू करणार आहोत. आणि यापूर्वी आर्ट्स तर सुरूच आहे. अशा पद्धतीने आम्ही म्हणजे शाळेचं डेव्हलपमेंटही करतोय आणि शालेय शिक्षणाच्या बाबतीत जे चांगल्या पद्धतीचं जे एक प्रगती झाली पाहिजे. इथले विद्यार्थी, जसं सरांनी सांगितलं की देशाच्या भविष्यासाठी त्यांचंही योगदान झालं पाहिजे, अशा पद्धतीने आम्ही वाटचाल करतो. आणि यासाठी जुन्नर शहरातले तमाम जे इथले पालक आहेत किंवा इतर नागरिक आहेत, या सर्वांचं सहकार्य आहे आणि यापुढे राहील अशी मी आशा व्यक्त करतो. आणि अंजुमनचं जे डेव्हलपमेंट आहे याच पद्धतीने, याच स्पीडने पुढे चालू. अंजुमन शाळेचा दर्जा अजून उंचवण्यासाठी कोणते बदल आवश्यक आहेत तुमच्या हिशोबाने? आम्ही बघा, आता हे पूर्वी जे आहे इथे 10वी पर्यंत उर्दू मीडियम आणि त्यानंतर 11वी 12वी फक्त आर्ट्स होते. आता मागच्या वर्षीपासून आम्ही सायन्स सुरू केला, यावर्षी आम्ही कॉमर्स सुरू करतो. आणि अशाच पद्धतीने आम्ही वाटचाल करत आता सिनियर कॉलेज आहे किंवा इतर प्रोफेशनल कोर्सेस आहेत, याच्या दिशेने आम्ही आता काम करतो आणि लवकरच ते आम्ही ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे सर, धन्यवाद. वर्षापासून आता आम्ही एक जाहिरात केलेली आहे की प्रायमरीमध्ये इयत्ता पहिलीपासून आम्ही जे आहे सेमी इंग्लिश सुरू करतोय. आणि सेमी इंग्लिश सुरू केल्यामुळे विद्यार्थ्यांना जे आहे इन फ्युचर त्यांना कुठल्याही पद्धतीचा अभ्यासात प्रॉब्लेम होणार नाही. आणि आमचे सर्व शिक्षक वर्ग जे आहे हे यासाठी सज्ज झालेले आहेत. आता ऍडमिशनची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि मी सर्व जुन्नरकरांना आवाहन करतो की इथे अंजुमनमध्ये जे आहे आता होणाऱ्या या बदलमध्ये त्यांनी सहभागी व्हावं
आणि आपल्या पाल्यांचं इथे ऍडमिशन करावं. या व्यतिरिक्त डॉक्टर रिजवान सरांनी आता करिअर गायडन्स मध्ये त्यांनी सजेस्ट केलं आहे की इव्हिनिंग लायब्ररी सुरू करा. ज्या घरामध्ये मुलांना अभ्यासाचा त्रास होत असेल किंवा त्यांना एकाग्रतेने अभ्यास करणं शक्य होत नसेल, अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही लवकरच इव्हिनिंग लायब्ररी जे आहे ते आम्ही शाळेत सुरू करणार आहोत. आणि या इव्हिनिंग लायब्ररीमुळे विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन अभ्यास करता येईल आणि ते त्यांच्या परीक्षेमध्ये यशस्वी होतील. तर ही सर्व आशा बाळगतो आणि आतापर्यंत अंजुमनच्या या वर्षभराच्या डेव्हलपमेंटमध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचे मी अंजुमनच्या वतीने, अंजुमन इत्तेहाद व तरक्की या ट्रस्टच्या वतीने आणि अंजुमन शाळेच्या वतीने मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तर फेलियर आल्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतःला मोटिवेट कसं ठेवावं? बघा, परीक्षा जेव्हा एखाद्या माणसाच्या आयुष्यात असते तेव्हा त्या दोन प्रकारच्या परीक्षा असतात. एक तर आपण शालेय शैक्षणिक परीक्षा ज्या असतात त्या प्रकारच्या परीक्षा असतात आणि आयुष्य एक प्रत्येक माणसाची परीक्षा घेत असतो. तर शालेय शिक्षणात परीक्षेमध्ये जर एखादा विद्यार्थी फेल झाला तर त्यांनी सगळ्यात पहिलं काय की आपल्या आई वडिलांशी संवाद साधावा. आई वडिलांशी संवाद यासाठी साधावा की मनमोकळेपणानं बोलावं काय झालं, जे झालं ते विसरून पुन्हा एकदा आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहून पुन्हा तयारी करणं, मनाची तयारी करणं हा सगळ्यात महत्वाचा भाग. याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं हे फेल्युअर म्हणजे अपराध नाही, तुम्ही कोणत्या प्रकारचं क्राईम केलेलं नाही. फेल्युअर हे क्राईम नाही हे सगळ्यात पहिले तुम्ही लक्षात घ्या. एखादा विद्यार्थी समजा नापास झाला याचा अर्थ त्यांनी फार मोठा गुन्हा केला हे पहिलं डोक्यातनं काढून घ्यायचं. त्या विद्यार्थ्यांनी काढायला पाहिजे आणि हे काढून टाकण्यासाठी त्याला दोन लोक फार चांगल्या पद्धतीने मदत करू शकतील. एक त्याचे कुटुंबीय, आई वडील, बहीण भाऊ हे लोक किंवा शिक्षक. तर एखादा विद्यार्थी जर फेल झाला तर त्या विद्यार्थ्याचं समुपदेशन करणं, मार्गदर्शन करणं त्या शिक्षकांचं काम आहे. त्याचप्रमाणे त्याच्या पालकांचं काम आहे. तर मी फेल्युअर झालेल्या लहान विद्यार्थी, विशेष करून लहान विद्यार्थी, ऍडल्ट विद्यार्थ्यांचं बोलत नाही, लहान विद्यार्थ्यांसाठी मी असं बोलतोय की त्याच्या पालकांनी आणि शिक्षकांनी त्याला बसून त्याचं समुपदेशन करावं. त्यांना पुन्हा तू भरारी घेईल, उभारी घेईल अशी वाक्य वापरावी. त्याला इतर विद्यार्थ्यांमध्ये विशेषतः कमी लेखू नये जेणेकरून त्याचा अजून डिमोरलाइज होईल. तर हा झाला विद्यार्थी दशेत. परंतु जेव्हा मोठे विद्यार्थी जेव्हा फेल होतात तेव्हा त्यांच्या दृष्टीनं समुपदेशन जास्तीत जास्त महत्वाचं असतं. जेव्हा कॉलेज लेवलचे विद्यार्थी, 12वी लेवलचे विद्यार्थी फेल होतात त्यांच्याबरोबर जे समुपदेशनाचा जो प्रकार असतो तो खूप डेडिकेटेड असतो. त्यावेळेस माझी अशी म्हणजे रिक्वेस्ट असते की तुम्ही शक्यतो जे मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत, जे समुपदेश आहेत त्यांची मदत घ्यावी. ते फ्री काउन्सिलिंग करतात. विद्यापीठ लेवलला काउन्सिलर आहे, बोर्ड लेवलला काउन्सिलर आहे आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुद्धा काउन्सिलर आहेत. झेडपीच्या इव्हन काही इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये सुद्धा काउन्सिलर असतात. त्यांची मदत घेऊन सुद्धा आपण हे त्यांचं काउन्सिलिंग करू शकतो, त्यांना पुन्हा उभारी देऊ शकतो. आणि अजून सरकार सुद्धा या दृष्टीनं खूप प्रयत्न करते. उदाहरणार्थ एकच परीक्षा 2दा वर्षातनं घेतली जाते. ती परीक्षा परत द्यायची, पास व्हायचं, त्यात काय फार अवघड नाही, पास होता येत. ठीक.